सोलापूर येथील अक्कलकोट एमआयडीसीत लागलेल्या आगीला 10 तास उलटून गेले तरी सुद्धा अद्याप ही आग धुमसते। अद्यापही 5 जणांचं कुटुंब फॅक्टरीत अडकलंय। आगीत अडकलेलं कुटुंब नेमकं कोण आहे याचा संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। साधारणतः जे अक्कलकोट एमआयडीसीतील एका कापड कारखान्याला जी आग लागलेली आहे, आग लागून साधारणतः 10 ते 11 तास होत आलेले आहेत। पहाटे 3:30 वाजता आग लागलेली आहे। जे धुराचे लोंढे जर तुम्ही पाहत असाल तर धुराचे लोंढे जे आहेत आसपासच्या साधारणतः 5 ते 6 किलोमीटर परिसरात जे आहेत ते धुराचे लोंढे पसरलेले आहेत। अग्निशामक दलाचे जे कार्य आहे ते मोठ्या शर्तीनं या ठिकाणी सुरू आहे। अग्निशामक दलाच्या सोलापुरातील साधारणतः 10 ते 12 ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। साधारणतः 4 ते 5 जणांचं कुटुंब जे आहे ते अडकलेले अशी एकंदरीत प्राथमिक माहिती येते। जे कारखान्याचे मालक होते तेच या कारखान्यात अडकलेत अशी माहिती येते। आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। दादा, काय सांगाल, कारखान्याचे मालक कोण आहेत आणि किती जणांचं कुटुंब आहे? मला पहाटे 5 आमचे इमरान मॉडल पठान यांचा फोन आला कि खालिद भाई कहे इनके भाईजान ऊपर पर अटके हैं, अंगार लगे उनके कारखाने पर, तो प्रशासन कुछ मदद नहीं कर रहा। फायर ब्रिगेड की एक ही गाड़ी है, तुम जरा लगेच मदत दिलाओ और फास्ट तुम आ जाओ। तर मी लगेच पहाटे 5 निघालो असता मी यांना फोन केलो संबंधित फायर ब्रिगेडच्या कंट्रोल रूमला। तिने म्हणला की मी ठीक आहे पाठवलो, पूर्ण सोलापूरची टीम पूर्ण मी तिकडे पाठवले। जर इकडे बघितलं तर एकही गाडी होती। मग संबंधित मी आयुक्त महानगरपालिका आयुक्त साहेबांना फोन केलो, साहेब मला इकडे यंत्रणाच नाही। तर साहेब 25 फोन केलो, साहेबांनी फोन का उचलला नाही, काय नाही। 7 लोकांवर होते, 3 लोकांची मृत्यू झालेली आहे, अजून 4 लोक अडकलेत म्हणून असं एक माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यांच्या परिवारातले लोक अडकलेत असं समजतंय। साधारणतः 1 वर्षाची जी आहे त्यांचा नातू जे आहे तो पण अडकला असं माहिती येते। एकंदरीत कुटुंबातले किती जण अडकलेत तुम्हाला काय माहिती आहे? स्वतः हाजी साहेब अडकलेत, उस्मान मंसुरी साहेब, त्यांचा मुलगा आहे, त्यांची सून आहे, त्यांचा नातू, हे 4 लोक अडकलेत। जे व्यक्ती अडकलेले आहेत ते अत्यंत दानशूर होते। कोरोना काळात रमजानमध्ये त्यांच्या कामगारांना वगैरे धान्य वाटप असेल अशा अनेक सामाजिक काम करत होते। त्यामुळे जी पाहणाऱ्यांची जी गर्दी आहे की त्यांना पाहण्यासाठी, कारखाना पाहण्यासाठी जी गर्दी आलेली आहे ती प्रचंड आहे। कारण त्यांचं सामाजिक कार्य मोठं होतं असं एकंदरीत सामाजिक कार्यकर्ते असतील जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तौसिफ यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।